आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आणि अर्थ करणं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. व्यवस्थित आहे साठी जो असणारा निधी आहे कायद्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती उपयोजनासाठी निधीची प्रोव्हिजन केली जाते. कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा तो निधी राज्यातल्या सामाजिक न्याय विभागानं इथल्या लोकांच्या योजनांच्यावरती खर्च न करता तो जाणीवपूर्वक अखर्चित ठेवलेला आहे. तो निधी तात्काळ खर्च करण्यात यावा व महाराष्ट्र व कर्नाटकच्या आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र अधिनियमन कायदा स्थापन करण्यात यावा व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात यावं आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपयोजनामधून जे महाराष्ट्रामधील सूतगिरणी असतील, औद्योगिक सहकारी संस्था असतील, ह्याच्यामध्ये जो झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे, जातीचे दाखले आमचे, पैसे आमचे आणि राजकारण त्या संस्थांच्यावरती करणारी जी विशिष्ट पक्षाची लोक आहेत त्याची ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी इथं इस्लामपूर प्रांत कार्यालयावरती आपण मोर्चाचं नियोजन केलेलं होतं. अशा मागण्यांची आमची तात्काळ शासनानं, राज्य शासनानं दखल घ्यावी व आमच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोर्चाची दिशा बदलावी लागेल व आंदोलन अजून तीव्र करावे लागेल. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मोर्चांची मागण्यांची दखल घेतली नाही तर हा मोर्चा संदर्भामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयावरती काढावा लागेल आणि इथल्या झोपलेल्या राज्य व्यवस्थेला जागा करावं लागेल. एवढीच मी या ठिकाणी राज्य शासनाला गंभीर इशारा देतो.